आमची एक देवळाली गावठाणामध्ये एक रॅली झाली. तिला जवळजवळ 2 ते 2,500 महिला आणि सर्व महिला सर्व जनता होती, पुरुष बालक होती थोडीफार. तर यावरून असं दिसतंय की इलेक्शन आता जनतेने हातात घेतलेलं आहे आणि बदल हा अटळ आहे. त्यातून आमचे सर्वचे सर्व नगरसेवक हे चांगल्या मताने निवडून येतील अशी मला प्रचारामध्ये आम्ही हाऊस टू हाऊस गेलेलो आहे. जर प्रत्येक घरात मी स्वतः लोकांच्या भेटी घेतलेल्या आहे. वाड्या वस्त्यावर सुद्धा मी स्वतः गेलेलो आहे. आमचे सर्व नगरसेवक पण गेलेले आहे आणि त्यातून एक चांगला सकारात्मक प्रतिसाद आहे. लोकांना थोडेसे ज्याला म्हणतो आपण सामाजिक सलोखा जपणारे, सर्वांना बरोबर घेऊन जाणारे, सर्व जाती धर्माच्या आणि सर्व स्तरातल्या लोकांना घेऊन जाणारा नेतृत्व पाहिजे. त्यात त्यांनी आमच्यात ती जाणीव झालेली आहे आमच्याबद्दल आणि त्यातून आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मला खात्री आहे की आता ही एवढी सर्व गर्दी, कालची रॅली आजची रॅली बघितली तर एक आमच्यावर एक जबाबदारी खूप मोठी देवळालीकरांनी दिलेली देतील आणि त्यातून आम्ही सर्व फॅक्टरीवरचा म्हणजे कारखाना परिसरातला आणि देवळालीतला विकास समतोल करू एवढे मी तुम्हाला सांगतो. आपण बऱ्याच टीका टिप्पण्या बघितल्या आणि काहींना दडपण्याचा प्रयत्न देखील झाला, काही उमेदवारांना धमकावण्याचा प्रयत्न झाला. यामध्ये आपण काय सांगू इच्छिता? तसं टीका टिप्पणी आमचं पहिल्यापासून महाविकास आघाडीचं पहिल्यापासून असं ठरलं होतं की आपल्याला कुणावरही वैयक्तिक टीका टिप्पणी करायची नाही. आपल्याला जे काय करायचंय ते आपल्याला विकासाच्या मुद्द्यावर आपल्याला या निवडणुकीत लोकांना मतदान रूपी आशीर्वाद मागायचे आणि म्हणून आम्ही असं ठरवलं होतं की अजिबातच टीका टिप्पणी करायची नाही, कोणाची हे करायचं नाही. पण समोरच्यांनी काय पातळी राखली नाही. ते शेवटी त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळे त्यांनी त्या शेवटी त्यांच्या याच्यावरती गेलेच आणि त्यांनी वैयक्तिक टीका टिप्पणी केली. पण या टीका टिप्पणीचा आमच्या कुणावरही कुठल्याही प्रकारचा परिणाम झाला नाही. कारण की आमच्या पाठीमागे आमचे अध्यक्ष खंबीरपणे उभे आहे. आमचे तालुक्याचे आमदार, आमच्या श्रामपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत तात्या ओगले आमच्या पाठीशी खंबीरपणे आहे. करणदादा आमच्या पाठीशी खंबीरपणे आहे आणि आमचे आदरणीय माजी खासदार बापूसाहेब तनपुरे, प्राजक्तदादा आणि अरुण साहेब हे सर्व आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे. आपले शिर्डी लोकसभेचे खासदार वाकचौरे साहेब हे सुद्धा आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे. त्यामुळे आम्हाला असल्या धमक्यांनी आणि असल्या वैयक्तिक टीकेने कुठल्याही प्रकारचा परिणाम नाही झाला. आपल्याला रॅलीमध्ये प्रतिसाद कसा मिळाला आणि आपल्याला काय वाटतंय? उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला आहे. तुम्हीच पाहता सगळ्या महिला उत्स्फूर्तपणे आमच्या पाठीमागे आलेल्या आहेत. भाऊंनी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही निश्चितच विजय प्राप्त करू. बदलाचे वारे तर निश्चितच आहे. लोकांना खूप समस्या आहेत आणि आम्ही तो सोडवण्याचं त्यांना आश्वासन दिलेलं आहे. बदल हा निश्चितच होणार आहे, हा लोकांच्या प्रतिसादावरून आम्हाला जाणवत आहे. देवळाली प्रवरीतील जनतेचा आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद पहिल्या दिवसापासून अगदी आजपर्यंत भेटलेला आहे. हे तुम्ही सर्व बघताच आहात. माझी सर्व मतदार बंधू भगिनींना नम्र विनंती आहे की आपण आपला आशीर्वाद मताच्या रूपाने सर्व उमेदवारांना देऊन त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करावे. पंजाब